मी संदीप कुलकर्णी ई फ्लॅग एनालिटिक प्रायव्हेट लिमिटेड नावानी आपली कंपनी आहे, ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण सोशल आणि याच्या सगळे कल्चरल ऍक्टिव्हिटीज हा सगळा इव्हेंट्स ज्या गोष्टी घडतात किंवा आपल्याला जे जेन ओ म्हणजे जनरेशन ऑरेंज या नावाने आपण त्याला प्रमोट करतो आहोत. जनरेशन ऑरेंज म्हणजे काय, ऑरेंज इकॉनॉमीला आपण बढावा देणं आणि त्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न करणं, जे आपल्या मोदीजींनी विजन दिलेलं आहे 2025च्या वेव्हज मध्ये. त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलं होतं की आपण या वर्षापासून चालू करतो, त्याच्यात सगळ्याच गोष्टी कव्हर झाल्या की मुलांचं स्किल डेव्हलपमेंट. तर त्या दृष्टीने क्रिएटिव्हिटी कल्चर, जसं आता आपण लेटेस्ट एक आपल्या टीव्हीवरती किंवा याच्यावरती OTT प्लॅटफॉर्मला डेव्हलप करणं, फिल्म इंडस्ट्रीला डेव्हलप करणं, फिल्म मध्ये पण वेगवेगळ्या गोष्टीत अॅनिमेशन्स आहेत याला वाव देणं. नंतर आपलं पेंटिंग, डिझायनिंग, फूड्स टेक्नॉलॉजी याला सुद्धा त्याच्यामध्ये घेऊन या सगळ्या गोष्टी त्याच्यात कव्हर केलेल्या आहेत. याला आपण ग्रीन इकॉनॉमी म्हणतोय. तर त्या ग्रीन इकॉनॉमीला वाव देणं आणि त्याच्यामध्ये रोजगार डेव्हलप करणं असा तो मुख्य उद्देश आहे. मी वरती गावातली एक सिरियल येते OTT प्लॅटफॉर्मवर, ती संस्कृती त्याच्यावर आपण आणतो की बाबा गावामध्ये कशा पद्धतीने लोक राहतात, तिथली फूड क्वालिटी कशी आहे, ती सुंदर पद्धतीने त्यांनी टेक्नॉलॉजी डेव्हलप करून आपल्या समोर दाखवलं आहे. या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती नवीन नवीन गोष्टींना वाव देणं आणि मेन त्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून आणि आपलं कल्चर जोपासणं हा सगळा उद्देश असून याला पूर्ण भारत व्यतिरिक्त ग्लोबल स्तरावर आपल्याला नेणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. ज्याच्यासाठी 19 ते 22 या कालखंडामध्ये मुंबईला मोठा एक इव्हेंट ऑर्गनाइज होतोय, तो पिक्सल अँड प्ले या नावाने आहे. त्यामध्ये हा ज्या फेस्टिवलमध्ये इंटरनॅशनल ई स्पोर्ट्स टीम, क्रिएटर म्हणजे जे आपले कंटेंट रायटर आहेत, क्रिएटर्स आहेत, स्टार्टअप नवीन गोष्टी जे चालू होऊन राहिल्या त्याच्यासाठी प्रोत्साहन देणं आहे. इनोव्हेटर्स नवीन नवीन आयडिया घेऊन लोक नवीन गोष्टी करतात, याला डिजिटल प्लॅटफॉर्म देऊन त्याचा सगळीकडे प्रसार करणं आणि त्या माध्यमातून आपली इकॉनॉमी बळकट करणं या दृष्टीने हे प्रयत्न चालू आहेत. या संदर्भात केंद्र शासनाने जे दिलेले आहेत त्याला अनुसरून त्यांच्या पॉलिसी तयार होतात आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा यामध्ये हातभार लावून आपल्याला महाराष्ट्र टुरिझम याला प्रमोट करत आहे. ही रांगोळी आपल्याला झिलपी डॅम जवळ सिद्धिविनायक मंदिराच्या समोर त्या परिसरात पार्किंग एरियामध्ये मोठी साकारतो आहोत. याला साधारणतः 180-250 फूट ते 80 फूट अशा चौरस याच्यामध्ये आयताकृती याच्यामध्ये ती करण्यात येत आहे आणि याच्यासाठी आपल्या नागपूरचेच कलाकार सगळे सहभागी झाले आहेत, जे सकाळी 7 वाजल्यापासून ही रांगोळी काढतात आहेत. हे जेन ओचा एक लोगो हा मोठा काढला जातोय की ज्याचं आपण सगळीकडे प्रमोट करतोय की त्यांनी एक लोगो फायनल केलेला आहे. त्या लोगोची संदर्भात रांगोळी काढून ते मुंबई फायनल साठी ती यूज होणार आहे. त्याचं प्रमोशन आपण पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या लेवलला करतो आहोत. परिचय द्या आणि या उपक्रमासंदर्भात. माझं पूर्ण नाव नितीन अरुण मेश्राम आहे. मी साइन पोस्टला आहे. साइन पोस्टला ऍज अ आर्टिस्ट म्हणून मी कामाला आहे. साइन पोस्टला आर्टिस्ट म्हणून कामाला आहे. ऍक्च्युअली हे करण्याचं मागचं कारण असं आहे, आपली एक ई फ्लेग नावाची कंपनी आहे आणि महाराष्ट्र टुरिझमच्या अंडरमध्ये आपण या सगळ्या गोष्टींना काम करतोय आणि आपण इथे झिलपीला बघू शकता. आपण झिलपीला इथे प्राधान्य दिलेलं आहे आणि आपण इथे रांगोळी साधारणतः 170 फूट बाय 80 फुटाची आपण रांगोळी बनवतोय आणि आपल्याकडे येणाऱ्या 19, 20, 21 आणि 22 या दिवसांमध्ये मुंबई BKC इथे खूप मोठा इव्हेंट करतोय 4 दिवसांचा. त्याच्यामध्ये मराठी कॉन्टेंट रायटर यांना सुद्धा प्रावधान आहे. मोठे मोठे अवॉर्ड्स फंक्शन्स आपण करतो आहे आणि हे मुळात करण्याचं कारण म्हणजे एक आहे, आताचं जे असलेले जे जेनजीज लोक आहे, कॉन्टेंट रायटर आहे, यांना पुढे आता पुढाकार मिळाला पाहिजे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहेत. म्हणजे सांगायचं झाल्यास आपली मराठी संस्कृती, येणारे गेम्स, या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना बाकी सगळ्या लोकांना पुढाकार मिळेल. यातून ही जी रांगोळी बनवण्यात येत आहे, जी अशी रांगोळी आहे, काय हे साकारण्याचं कारण असं आहे की आपण याच्यातनं आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण आणि इथे आपण जे करतोय ते महाराष्ट्र टुरिझम सोबतच आपण एक इथे ना लोगोंचं सुद्धा आपण हे करतोय, या रांगोळीमधनं काढण्याचा प्रयत्न करतोय आणि ही जी आपल्याला टीम दिसते ही गेल्या सकाळी 5 वाजल्यापासून हे काम करते आज.